इथे कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान एसी लोकल चालवायला रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली आहे। हे मंजुरीचं पत्र रेल्वे बोर्डानं मध्य रेल्वेला पाठवलेलं आहे। दिवसभरात प्रायोगिक तत्वावर 10 फेऱ्या चालवल्या जातील असं कळतंय। या लोकल्सना प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहून एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेला मंजुरीचं पत्र रेल्वे बोर्डानं पाठवलेलं आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। वेदांत, प्रसन्न, सुरुवातीला एबीपी माझा एक नव्या रूपात नव्या ढंगात येते आणि प्रेक्षकांना हे एबीपी माझाचं नवं रूप आवडलेलं असेल। नवा लोगो आपल्या या खरं तर बूम माईकला सुद्धा आपल्याला एक नवा लोगो पाहायला मिळतोय। वळूया बातमीकडे। सीएसटीएम ते कल्याण दरम्यान एसी लोकल लवकरच सुरू केली जाणार आहे। आपण बघितलं तर 2017 साली वेस्टर्न रेल्वे वर ही लोकल सुरू करण्यात आली, एसी लोकल सुरू करण्यात आली होती आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर ट्रान्स हार्बरमध्ये जानेवारीमध्ये ही लोकल ठाणे ते पनवेल दरम्यान सुरू करण्यात आली होती आणि त्यानंतर आता सेंट्रल रेल्वे म्हणजे सीएसटीएम पासून ते कल्याणपर्यंत ही लोकल सुरू करण्यात येणार आहे। त्याबाबत मंजुरी रेल्वे बोर्डाने दिलेली आहे। मात्र ही लोकल लवकर सुरू करत असताना कशा पद्धतीने ती लोकल असणार आहे तर सुरुवातीला 10 ह्या एसी लोकलच्या फेऱ्या असणार आहेत। साधारणतः सकाळी 2 आणि इव्हिनिंगला 2 म्हणजे पीक आवरला 2-2 फेऱ्या असणार आहेत आणि या मधल्या वेळेमध्ये बाकीच्या 8 साधारणतः 6 फेऱ्या असणार आहेत आणि 10 प्रायोगिक तत्वावर 10 फेऱ्यांचा पाहता पॅसेंजरचा पाहता प्रतिसाद लक्षात घेता याबाबत कशा प्रकारे एसी लोकल सेंट्रल रेल्वेवर चालवायच्या याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे। त्यामुळे सेंट्रल रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खरं तर एक मोठी बातमी, आनंदाची बातमी, कारण ज्यांना एसी लोकलने आता प्रवास करायचा आहे त्यांना या एसी लोकलचा लाभ आता लवकरच घेता येणार आहे। प्रसन्न, धन्यवाद वेदांत तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। आणि आपला नवीन बूम सुद्धा मला कल्पना आहे, मी अपेक्षा करू शकतो की बाहेर तुम्ही फील्डवरती असताना असाच प्रभाव गाजवेल। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।